आधी मैत्री केली, हळूहळू प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, त्यानंतर तिचा विश्वास संपादन करून तिच्यासोबतच्या लैंगिक संबंधाचे व्हिडिओ दाखवत तिला ब्लॅकमेल केलं। हे सगळं इथंच थांबलं नाही, तर तिला ब्लॅकमेल करत तिच्या प्रियकरासह 4 जणांनी तब्बल 10 महिने तिच्यावर बलात्कार केला। या घटनेने संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हादरून गेलाय। ज्या प्रियकराने सुरक्षिततेचा आणि प्रेमाचा विश्वास दिला, त्यानेच तिला या दलदलीत कसं ढकललं? कोल्हापूरची ही धक्कादायक घटना नेमकी काय आहे, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। आज राज्यभरात महिलांवरच्या अत्याचार आणि हिंसेच्या घटना सातत्याने समोर येत असताना कोल्हापूरच्या राधानगरी परिसरातून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली एका ओळखीने। मुख्य आरोपी आदित्य शेटके हा राधानगरी परिसरात फोटोग्राफीचा व्यवसाय करतो। ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने 19 वर्षीय पीडित महाविद्यालयीन तरुणीशी त्याची ओळख झाली। ओळखीचं रूपांतर पुढे प्रेम संबंधांमध्ये झालं। मात्र या प्रेमाच्या आडोशाने आदित्यच्या मनात भलताच कट शिजत होता। ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने त्याने तरुणीला मुदाड तिट्टा इथे बोलावून घेतलं। त्यानंतर तिला मुरगुडच्या तलाव परिसरातल्या झाडींमध्ये नेलं। तरुणीसोबत शारीरिक जवळीक साधली आणि तिचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो आपल्या कॅमेऱ्यात आणि मोबाईलमध्ये काढले। हेच फोटो पुढे या तरुणीसाठी मानसिक आणि शारीरिक छळाचा विळखा बनले। अश्लील व्हिडिओ शूट केल्यानंतर आदित्यने आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली। हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने पीडितेला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। क्रूरतेचा कळस म्हणजे त्याने केवळ स्वतःच तिचा गैरफायदा घेतला नाही, तर त्या व्हिडिओच्या जोरावर तिला आपल्या इतर मित्रांसोबतही बोलण्यास आणि संबंध ठेवण्यास भाग पडलं। आदित्य शेटकेने या तरुणीची ओळख रणजित संभाजी मुधोळकर याच्याशी करून दिली। रणजितने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत या तरुणीला गिरगाव, कात्यायनी, कोल्हापूर तसेच पाचगाव परिसरातल्या वेगवेगळ्या लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले। यानंतर रणजितने या तरुणीची ओळख प्रवणगिरी चंद्रशेखर पालकर याच्याशी करून दिली। त्याने ही तरुणीला ब्लॅकमेल करत त्याच्या कारमधून एका लॉजवर नेत तिच्यावर अत्याचार केला। रणजित मुधोळकरने तिची ओळख विक्रम रामचंद्र पाटील या आणखी एका तरुणाशी करून दिली। तुझे पाठीमागचे सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलीट करून हे प्रकरण मिटवतो असं सांगून विक्रम पाटीलने तिला पाचगावच्या लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला। गेल्या 10 महिन्यात या 4ही नराधमांनी त्या हताश तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बळजबरी केली आणि तिच्या शरीराचे लचके तोडले। तसंच प्रकरण मिटवण्यासाठी तिच्याकडे पैशांची मागणीही केली। भीतीने पीडितेने आदित्य शेटके, रणजित मुधोळकर, प्रवणगिरी पालकर यांना काही रक्कमही दिली। तरीही विक्रम पाटीलने त्या तरुणीला तू माझ्याशी लग्न कर तरच व्हिडिओ आणि फोटो डिलीट करतो असं सांगून तिचा छळ केला। गेले 10 महिने हा प्रकार सुरू होता। पीडित तरुणीने अखेर या त्रासाला कंटाळून पोलिसात धाव घेतली आणि हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं। पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई करत 4ही संशयित आरोपींना बेड्या ठोकल्यात। आदित्य शेटके वय 24, पवनगिरी पालकर वय 24, विक्रम पाटील वय 22, रणजित मुधोळकर वय 29 अशी अटक करण्यात आलेल्यांची ओळख आहे। हे 4ही जण राधानगरीच्या परिसरातच राहतात। हे प्रकरण मिटवण्यासाठी आरोपींकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा परिसरात सुरू होती। मात्र पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे। या 4ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। कोल्हापूरची ही घटना डिजिटल युगातल्या एका मोठ्या धोक्याकडे आणि विकृतीकडे बोट दाखवते। प्रेम आणि विश्वासाचा गैरफायदा घेऊन कोणाचेही खाजगी व्हिडिओ शूट करणं आणि त्याद्वारे ब्लॅकमेल करणं हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपींच्या चौकशीतून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येते का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। पण अशा घटना थांबवण्यासाठी तरुणाईने संवाद साधताना आणि कोणावरही विश्वास ठेवताना प्रचंड सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे। राज्यात वाढत चाललेल्या अशा घटनांविषयी तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक। धन्यवाद।